आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आताच काही वेळापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष असं नाव जाहीर केल्याचं सांगितलं। घड्याळ मनगटावरून पाकिट मारासारखं चोरण्यात आलंय, तर आमचं मनगट अजून मजबूत आहे। आमचा पक्ष, आमचं नाव शरद पवार हे नेहमीच आधीपासून आम्ही सांगत होतो। आयोगाचा निर्णय दुटप्पी असून संभ्रम निर्माण करणारा आहे। हा पक्ष बळकट करण्याचे कोणाचे प्रयत्न होते, हा पक्ष कोणी मोठा केला यावरती धांदाट खोटं निवडणूक आयोग बोलत असल्याचं देखील आव्हाड यांनी म्हटलं आहे। निवडणूक आयोग ही कठपुतली आहे। निवडणूक आयोगाला 30 तारखेला जे घडलं ते टाळायचं होतं। बंद खोलीत नेमकं काय घडलं ते दाखवायचं नव्हतं। काल तुम्ही प्लॅन करून पवार साहेबांचा गळा घोटला, तुम्हाला लाज वाटली नाही। तुम्ही कितीही काही करा, तुम्ही पाकिट मारासारखं मनगट चोरलंय। पवार साहेबांचं मनगट अजून मजबूत आहे। पवार साहेब अजून मजबूतीने पुन्हा उभे राहतील। त्याचबरोबर काल एक जण बोलला, आव्हाड घरात भांडण लावतायत, तर तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला, बहिणीला किती त्रास दिला हे सर्व परळीकरांना माहीत आहे। नियती कसा सूड घेईल हे आता कळेलच। शरद पवारांना संपवण्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात काही करता आलं नसतं हे त्यांना माहिती होतं आणि त्याला मदत त्यांच्याच घरातून झाली आहे। महाराष्ट्राच्या मनात राग आहे। पवार साहेबांना तुम्ही छळलंय, त्याचं उत्तर महाराष्ट्रातील जनता आणि तरुणच तुम्हाला देतील। पवार साहेबांनी घेतलेले निर्णय राज्याच्या हिताचे असून त्यांनी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दाखवावा। ज्या माणसाने तुम्हाला घडवलं तोच अजरामर राहील। हम लढेंगे और जीतेंगे असा विश्वास यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला। त्याचबरोबर अजित पवार यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद देणं ही सर्वात मोठी चूक होती। स्वतःचा पुतण्या पायावर पडून रडायला लागला तर काय करणार पवार साहेब। ज्या काकीने खायला घातलं, वाढवलं, तिचंच कुंकू पुसायला निघालात, अशा तीव्र घणाघाती शब्दामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे। या सगळ्या क्षेत्रामध्ये शरद पवार आहेत ना। कुठल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किंवा त्यांना निमंत्रित केलं अजित पवारांना? इथलं साहित्य संमेलन असो, इथलं नाट्य संमेलन असो, इथली नाट्य परिषद असो, म्हणून मी सांगितलं ना, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे ते। प्रचंड वाचन, प्रचंड ज्ञान। बीकेसी उदाहरण देतो, कोणाला माहित नसेल, ते सिंगापूरला गेले होते। सिंगापूरला एक पुस्तक वाचलं त्यांनी आणि हे त्यांना ते एक नवीन सिटी अशी त्यांच्या मनात आली। उतरले विमानातनं, लगेच कॅबिनेटला गेले। कॅबिनेटमधनं सगळ्या सेक्रेटरीला मला येऊन भेटा। त्यांना सगळ्यांच्या मनात घातलं की आपल्याला बीकेसी मध्ये हे बनवायचंय। सगळ्या सेक्रेटरीनी विरोध केला। ते म्हणाले आपण बनवायचं म्हणजे बनवायचं। आणि आजची बीकेसी जी मुंबईत उभी आहे ना, सर्वात महागडी वास्तू जिथे मिळते, ती देण महाराष्ट्राला आणि मुंबईला दिली आहे शरद पवारांनी। तो परवा दिसला द्वेष। मग माझ्यावर टीका केली की हा घरचा मान करतो। शरद आजपर्यंत अजित पवारांनी एक्सप्लेनेशन दिले, असं कधी पाहिलं होतं कोणी महाराष्ट्रात? काय एक्सप्लेनेशन द्यायला बाहेर आले जर मी नाटकी बोललो होतो तर? तुमच्या मनातलं, तुमच्या हृदयातलं खरं बाहेर आलं, खरं। आणि मी भांडण लावत नाही, आणि होय भांडण लावीन मी। ज्या पद्धतीने तुम्ही शरद पवारांना छळलंय त्याचे भोग तुम्हाला भोगावेच लागतील।